सुस्वागतम प्रेक्षकांनो, आजच्या या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये सावली आता किचनमध्ये आलेली असते. सावली म्हणते की मी लगेच कणिक मळायला घेते. ऐश्वर्या म्हणते की अगं थांब थांब, असं काय करते, अगोदर ना तू निवांतपणे दूध पिऊन घे आणि नंतर कामाला लाग. ते ऐकताच आता सावली विठ्ठोबाकडे बघत आता म्हणते की जशी विठ्ठलाची इच्छा. आणि विठ्ठलासमोरच आता तो दुधाचा ग्लास ऐश्वर्याने ठेवलेला असतो. सावली त्या दुधाच्या ग्लासकडे बघते. इकडे त्याच वेळेस जगन्नाथ सावलीची पत्रिका बघत असतो. अलका जगन्नाथकडे बघत असते तर जगन्नाथ म्हणतो की सावलीच्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित चाललंय, पण मला एक प्रॉब्लेम दिसतो. तर अलका म्हणते कोणता? जगन्नाथ म्हणतो की थांब, मला व्यवस्थित बघू दे. आणि त्याच वेळेस इकडे जगन्नाथ हातावरच्या रेषा आणि हातावरचे बोट मोजू लागतो. तर इकडे सावली आता त्या दुधाच्या ग्लासकडे येऊ लागते. आणि सगळं लक्षात येताच आता जगन्नाथ म्हणतो की सावलीची एक चूक आता सावलीला खूप महागात पडणार आहे. आणि जगन्नाथ म्हणतो की अलका सावलीने जर ती चूक केली तर तिच्या नशिबात संतती योग असणार नाही. आणि त्याच वेळेस जगन्नाथ ते बोलता क्षणी शेजारी असलेला लॅम्प आता ऑन ऑफ असा होऊ लागतो. तर आता जगन्नाथ आणि अलकाला संशय वाढतो. त्याच वेळेस इकडे सावली त्या दुधाच्या ग्लास समोर आलेली असते. आणि त्याच वेळेस सावलीने तो दुधाचा ग्लास घेतलेला असतो. आणि दुधाचा ग्लास तोंडाला लावत आता सावली ती दूध पिते. आणि अखेरीस सावली ती दूध प्यालेली असते. आणि पाठीमागून ऐश्वर्या खुश होऊन आता हात वर करते. आणि त्यानंतर इकडे आता सावली बेडरूममध्ये येते. तर सारंग सावलीला आता बेडरूममध्ये पकडतो. दोघेही कॉटवर येतात. सावली म्हणते सारंग मला सोडा. सारंग म्हणतो काय करते सावली, तूच मला पकडलंस. सारंग म्हणतो काय करते सावली, या जगात लग्नानंतर सगळेच लोक असेच करतात आणि बाळासाठी हे सगळं करावं लागतं. सावली म्हणते की त्यासाठी अमृता वहिनी आहे, ऐश्वर्या वहिनी आहे. सावली म्हणते की सगळ्यात अगोदर बाळ आणण्याचं कर्तव्य त्यांचं आहे ना. सारंग म्हणतो कोण म्हणाला असं, हे असं कधी ऐकायचं नसतं. आणि पटकन आता सावली लाजून सारंगपासून बाजूला जाते. आणि इकडे आता सोहम कॉटवर विचार करत बसलेला असतो. तर तेवढ्यात तारा तिथे येत म्हणते काय रे सोहम, कसला विचार करतोय, चल जेवायला चल. सोहम म्हणतो नाही मला भूक नाही आहे. तारा मला तर अजूनही विश्वास होत नाही तर की तू तुझ्या आवाजाचं गाणं सोडायचं म्हणते. आणि सध्या मी फक्त त्याचाच विचार करतो, काही जरी झालं तरी तो विचार माझ्या डोक्यातून जातच नाहीये. सोहम म्हणतो मला वाटतंय तू चेष्टाच करते. आणि लगेच आता तारा म्हणते नाही सोहम, मी चेष्टा नाही करत. सोहम म्हणतो तारा तुला कळतंय का तुझ्या आवाजासाठी किती लोक वेडे आहेत. सोहम म्हणतो की आणि सोशल मीडियावरती तुला एवढी लोक फॉलो करतात, तेव्हा त्या लोकांचं काय होणार तारा, याचा विचार तू जरा केलास का. तारा म्हणते हे बघ, मी फक्त आता माझ्या स्वप्नांचा विचार करते. सोहम म्हणतो की तारा तुझा आवाज खूप छान आहे, तेव्हा तुला काय प्रॉब्लेम आहे ग. तेव्हा तारा म्हणते हे बघ सोहम, मला फोर्स करू नकोस. तारा म्हणते हे बघ सोहम, तू दुसऱ्याला घेऊन काम कर, मला यामध्ये ओढू नकोस आणि फोर्ससुद्धा नको करू. तेव्हा सोहम म्हणतो की म्हणजे तारा तू तर ठरवलंच आहे आता तू काम करायचं नाही म्हणून. तारा म्हणते सोहम तू मला समजून घे, असं अजिबात नाही, मला म्हणजे माझा तुला खूप भरपूर सपोर्ट आहे. आणि इकडे आता सारंग दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून तयार होतो. त्याच वेळेस सारंगला फोन येतो. तर सावली तिथे येते. आणि फोनवर बोलत असताना सारंग सावलीला शेजारी बसवतो. तर फोन ठेवताच आता सावली म्हणते काय झालं हो. तर सारंग म्हणतो की सावली आज एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि सगळे डिस्ट्रीब्युटर येणार आहेत. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो सावली आपल्या त्या सगळ्यांना प्रेझेंटेशन द्यायचं, तेव्हा मला तुझी मदत लागेल. सावली म्हणते की ते तुमच्यासोबत काम करायला मला आवडेल. सावली म्हणते पण मी आत्ताच ऑफिसला यायला लागले आणि मला हे सुद्धा माहीत नाही की माझं काम काय आहे म्हणून. सारंग म्हणतो सावली आता तू माझ्यासमोर जे बोलतेस ना तेच त्यांच्यासमोर बोलायचं आणि यालाच प्रेझेंटेशन म्हणतात. सावली म्हणते आहे की हे बघा सारंग सर, आता मी तुमच्यासमोर बोलते त्याचं मला काही नाही वाटत, पण त्यांच्यासमोर बोलताना मात्र मला भीती वाटते. त्यांच्यासमोर उभं राहून बोलणं वेगळं आणि तुमच्यासमोर वेगळं सारंग सर. सारंग म्हणतो हे बघ सावली, माहिती मी देईल, पण माझ्याकडून जर काही राहिलं तर तुला ते सांगावं लागेल. सावली म्हणते मग ठीक आहे. सारंग म्हणतो हे बघ सावली, माझं एक स्वप्न आहे. जसं माझ्या आईबाबांनी रूपम कॉस्मेटिक ही कंपनी माझ्या समोर उभी केली, तशीच मी हर्बल कंपनी तुझ्या समोर उभी करावी, अशी माझं स्वप्न असून इच्छा आहे सावली. आणि मला खात्री आहे की ते स्वप्न नक्कीच मी पूर्ण करील. सावली म्हणते की तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होईल सारंग सर, मी त्यासाठी कायम तुमच्या पाठीशी उभा राहील. तेव्हा सारंग म्हणतो की सावलीसारखी ना. तर सावली म्हणते हो. सारंगही आता खुश होतो.
आणि तेवढ्यात तारा आता सावलीला आवाज देत तिथे येते. तेव्हा आता तारा तिथे येता सारंगला बघते. सारंग म्हणतो काय झालं ग तारा. तेव्हा तारा म्हणते मला सावलीसोबत एकांतात बोलायचंय. सारंग म्हणतो हे बघ तारा, आम्ही दोघं नवरा बायको आहोत आणि आम्ही एकमेकांपासून काहीही लपवत नाहीये. सारंग म्हणतो की ती तिच्या सगळ्या गोष्टी मला सांगते आणि मी माझ्या सगळ्या गोष्टी तिला. तेव्हा तू बोलू शकतेस. तर आता तारा म्हणते तुमच्या दोघांमध्ये असं काही असू शकेल हे नक्की आहे, पण तरीसुद्धा मला तिच्याशी काही गोष्टी एकांतातच बोलायच्यात आणि ज्या गोष्टी मी फक्त तिच्याशीच बोलू शकते. आणि तेवढ्यात आता तारा म्हणते की तसंही सारंग, सगळ्याच गोष्टी नवरा बायकोला माहीत असतात असं नाही आहे ना, काही गोष्टी गुपितही असतात. ते ऐकताच आता इकडे सावलीला धक्का बसतो आणि तारा म्हणते सावली येते ना. तर सावली म्हणते हो हो येते. आणि सावली आता तारा पाठीमागे जाते. सारंग आता सावलीकडे बघतच राहतो आणि सारंगला आता संशय येतो आणि तारा आता तिच्या बेडरूममध्ये येते. सावली पाठोपाठ येऊन दरवाजा बंद करते आणि म्हणते तारा मॅडम, अहो तुम्ही त्यांच्यासमोर असं का बोललात, तुम्हाला काही कळतंय का. तारा म्हणते मग मी काय करायला हवं होतं सावली. तारा म्हणते तू बघितलं ना सारंगने मला कोणता प्रश्न विचारला. सावली म्हणते तरीसुद्धा. सावली म्हणते की हे बघ तारा, आता आमच्यामध्ये सगळं काही सुरळीत चालू आहे आणि त्यामुळे आमच्या दोघांमधला विश्वास मला कमी करायचा नाही. तारा म्हणते अगं माझं महत्त्वाचं काम होतं. सावली म्हणते एवढं कसलं महत्त्वाचं काम. तर तारा म्हणते ती मम्मा तिकडे माझ्या डोक्यावर बसली आणि मला ना तुला घेऊन ती रियाजाला बोलावते. आपण काल रियाजाला गेलो नाही म्हणून मम्मा खूप चिडली आणि तिने सांगितलं सरळ घरी यायचंय आणि काही जरी झालं तरी सावलीला घेऊनच यायचं. तेव्हा आता सावली येण्यासाठी नकार देते. तर तारा म्हणते हे बघ याचे परिणाम जे होतील ते भोगायला मग तयार राहा. सावली म्हणते की एकदा त्यांच्यासोबत तुम्ही बोलून बघा तारा मॅडम. तारा म्हणते माझ्या बोलण्याने काही फरक पडणार नाही. मम्मा काही ऐकणार आहे का ग सावली. सावली म्हणते हे बघा तारा मॅडम, आजपर्यंत मी तुमच्यासाठी जे काही केलं त्याची परतफेड समजा, पण काही जरी झालं तरी आज मी रियाजाला येऊ शकत नाही असं तुम्ही त्यांना सांगा. आणि सावली ताराचा हात धरत म्हणते की प्लीज तारा मॅडम आपण आज नको जाऊयात रियाजाला. आणि सावली तिथून निघून जाते. आता दुसऱ्या दिवशी इकडे ऐश्वर्या ही नीलकडे येते आणि नीलला ऐश्वर्याने आता ज्यूस आणलेला असतो. ते बघून आता नील म्हणतो की ऐश्वर्या तू माझ्यासाठी ज्यूस घेऊन आली. तर ऐश्वर्या म्हणते हो. पटकन आता पूर्वेला बघत खिडकीतून आता नील म्हणतो की मी आता बघतोय सूर्य पूर्वेला उगवतोय की पश्चिमेला. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते टॉट मारल्याशिवाय तुला जमतच नाही का रे नील. नील म्हणतो की आत्तापर्यंत तू असं कधी केलंच नाही ना ग ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते हे बघ नील माझ्याकडून चुका झाल्या असतील, पण त्याची मला जाणीव झाली आणि त्या राजकुमारने घरामध्ये चोरी केली, ऑफिसमध्ये चोरी केली, तरीसुद्धा त्याला माफ केलंय. नील म्हणतो की आणि त्यातले काही पैसे त्याने तुलाही दिले बरोबर ना. ऐश्वर्या म्हणते झालं का आता नील तुझं. आणि इकडे आता ऐश्वर्या म्हणते की नील ज्या वेळेस राजकुमार दादा घरात आला तेव्हा तू त्याला मिठी मारली आणि त्याला कडकडून भेटलास आणि त्याला माफही केलंस, तेव्हा तू माझ्यासोबत असं का वागतोस रे. ऐश्वर्या म्हणते की तेव्हा मी तरी असं काय केलंय नील, आणि तू मला बरं झालं विचारलं नाही की यामध्ये तू काही टाकून आणलं असेल की नाही. आणि ऐश्वर्या म्हणते की मी इथे ज्यूस ठेवते आणि ज्यूस ठेवून ऐश्वर्या तिथून निघून जाते. तर इकडे आता नील विचारात पडतो आणि पटकन ते ज्यूस पिऊन टाकतो. पण त्याच वेळेस ऐश्वर्या पाठीमागे नीलला बघत असते आणि त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की थँक्स अमृतावहिनी तू ज्यूस करून दिल्याबद्दल, आणि अभी देखो आगे आगे क्या होता है. आणि इकडे आता कंपनीमध्ये सगळे डिस्ट्रीब्युटर आलेले असतात आणि सारंग आता त्यांना सांगत असतो की हे बघा मला माहिती आहे आपले प्रॉडक्ट जरा वेगळे असणार आहे आणि त्यामध्ये कुठलंही केमिकल नसणार आहे आणि त्यामुळे व्हॅलिडिटीसुद्धा खूप कमी दिवसांची असेल. सारंग म्हणतो की त्यासाठीचा पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो, पण त्याचासुद्धा आपण विचार करूयात. सारंग आता त्यांना सगळं काही समजावून सांगत असतो. सारंग आता त्यांना सांगतो हे बघा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, कारण माझ्या आईवडिलांनी ही जी कंपनी आहे ना रूपम कॉस्मेटिक ती त्यांच्या प्रामाणिकपणावरती उभी केली, तेव्हा तुम्हीसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवा. सारंग म्हणतो की मग आपण सुद्धा आपल्या प्रॉडक्ट आणि कामाशी प्रामाणिक राहूयात. आता सारंग म्हणतो की प्रोडक्शन सुरू होईपर्यंत 1 ते 1.5 महिना लागेल आणि एवढ्या कालावधीमध्ये प्रॉडक्टसुद्धा बाहेर येईल. आणि सारंग म्हणतो की रॉ मटेरियलसाठी आम्ही शेजारच्या गावाशी करारसुद्धा केला आहे. आणि सारंग म्हणतो की आज शेजारच्या गावातून रॉ मटेरियल येणार आहे बरोबर ना सावली. तर सावली त्यांना आता पॅम्पर्स देते आणि म्हणते की शेजारच्या 5 गावाशी आम्ही कॉन्टॅक्ट केला तेव्हा ते आपल्याला रॉ मटेरियल द्यायला तयार झालेत.
आणि सावली म्हणते की त्यांनी आपल्याला माल पुरवताना कोणत्याही अटी आणि शर्ती घातलेल्या नाहीत. आणि आता ते डिस्ट्रीब्युटेड सावलीकडे बघतात. सावलीच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा बघून आता तो डिस्ट्रीब्युटर म्हणतो की हे बघा, रूपम कॉस्मेटिकचं आणि आमचं खूप जुनं नातं आहे आणि आता तुमची जशी ही दुसरी पिढी आहे तशीच आमची दुसरी पिढी समजा. आणि आमच्यासुद्धा आईवडिलांनी तुमच्या कंपनीबद्दल हेच सांगितलं आहे आणि तुम्ही खरंच खूप प्रामाणिक माणसे आहेत म्हणून. आणि आम्हालासुद्धा अशा माणसांबरोबर बिझनेस करायला आवडेल असे ते डिस्ट्रीब्युटेड बोलतात. आणि ती ऐकताच सारंग खुश होतो. आणि तेवढ्यात मीटिंग चालू असताना तारा आता काही एक न बघता सरळ तिथे येते आणि म्हणते की सावली. सगळेजण आता सारंग सोबत ताराकडे बघतात. तर सारंग म्हणतो, तारा काय झालं? तारा म्हणते, मला जरा सावलीसोबत बोलायचं होतं. सारंग म्हणतो की अगं आता मीटिंग चालू आहे. तारा म्हणते, हो जरा अर्जंट आहे. सारंग आता ताराकडे बघतो आणि सावली म्हणते, जाऊ का? तर सारंग म्हणतो, जा. सावली आता त्यांना सॉरी मागते आणि सावली आता तारासोबत बाजूला जाते. तर तारा म्हणते, मम्मा ऐकायला तयार नाही आहे सावली. मी तिला कारण सांगितलं पण ती काहीच ऐकत नाही. सावली म्हणते की अहो, पण तुम्हाला सांगायला सांगितलं होतं ना आज जमणार नाही म्हणून. तारा म्हणते, ती ऐकतच नाही. तारा म्हणते, तिने मला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिलं काही जरी झालं तरी सावलीला घेऊन ये म्हणून. बोट करत आता तारा म्हणते, सावली काही एक मला आता सांगू नको आणि गप माझ्याबरोबर चल. आणि इकडे आता राजकुमार हा सकाळीच आवरून कामाला निघालेला असतो. पण अमृता आता तिथे तर राजकुमारच्या डोक्याला हात लावते. तर राजकुमारला आता ताप आलेला असतो. अमृता म्हणते, हे काय, तुम्हाला तर ताप आला, तुम्ही कुठेच जायचं नाही. तर राजकुमार म्हणतो, अगं असं काय करतेस, कस्टमर माझ्यासाठी खोळंबलेत, मला जावाच लागेल. तेव्हा अमृता राजकुमारला काळजी घ्यायला बोलते. आणि त्यानंतर इकडे आता अमृता म्हणते, मी काही एक ऐकणार नाही तुमचं. काही जरी झालं तरी तुम्ही आज कामावर जायचं नाही आणि द्या इकडे, मी सांगते तुमच्या त्या गॅरेजमधील माणसाला. आता राजकुमार म्हणतो, ठीक आहे मी नाही जात पण त्यांना फोन करून सांगतो. तर आता राजकुमार फोन लावू लागतो. पण तेवढ्यात अमृता राजकुमारचा फोन घेऊ लागते. तर अमृता राजकुमारच्या एवढी जवळ येते की राजकुमार आता अमृताकडे बघतो आणि प्रेमाने राजकुमार आता अमृताला मिठी मारतो. आणि त्याच वेळेस आता अमृता देखील राजकुमारचे डोके कुरवाळू लागतोय. तर तेवढ्यात पाठीमागून ऐश्वर्या ते बघते आणि ते बघता क्षणी आता ऐश्वर्याला धक्का बसतो आणि ऐश्वर्या म्हणते की म्हणजे इकडे आता अमृता वहिनी आणि राजकुमार हे तर एकदम जवळ आलेत आणि काही जरी झालं तरी अमृता वहिनीने दूध प्यायला हवं होतं. पण आता हा राजकुमार आहे ना, त्याच्यामध्ये काही जरी झालं तरी आता राजकुमारला घोळात घ्यावं लागेल असे ऐश्वर्या आता विचार करते. तर राजकुमार अमृताच्या जवळ आलेला असतो. त्यानंतर इकडे आता तारा ही सावलीला घेऊन आता भैरवीच्या घरी येते आणि त्यानंतर आता भैरवी म्हणते, हे बघ तारा सावली, आता मी तुम्हाला सांगते, काही जरी झालं तरी रियाजामध्ये खंड पडू द्यायचा नाही आणि काही जरी झालं तरी या कॉन्सर्टमध्ये आपलं नाव हे निघालंच पाहिजे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आणि सगळ्यांच्या तोंडावरती फक्त एकच नाव पाहिजे आणि एवढा हा आपला कॉन्सर्ट चांगला झाला पाहिजे, सगळ्या जणांनी फक्त आपले चेहरे बघितले पाहिजे असे आता भैरवी ही तारा आणि सावलीला बोलते. आणि पटकन आता भैरवी तारा सावलीला रियाजाला बसवते आणि त्यानंतर आता भैरवी तारा ही आणि सावलीसोबत रियाज करू लागते. आणि भैरवीने आता सावलीला सूर लावायला सांगितलेला असतो आणि त्याच वेळेस सावली आता सूर लावून गाणं गाऊ लागते. आणि ते होत असताना आता घडलेली असते ती सगळ्यात भयानक घटना. आता इकडे जगन्नाथने पत्रिका बघून म्हटलेले असते की सावलीने हे काय करून ठेवलंय आणि सावलीची एक चूक आता तिला खूप महागात पडणार आहे. सावलीच्या कष्टाचं चीज झालं होतं पण सावलीने हे काय करून ठेवलं. तर त्याच वेळेस इकडे आता सावली गाणं गात असताना आणि रियाजाची प्रॅक्टिस करत असताना अजून एक तिसरी भयानक घटना घडते आणि सावलीचा फोन कंपनीत राहिला असल्यामुळे आता सारंगला आता सावलीच्या फोनवर बोलता येत नसतं आणि सारंग पटकन आता सावलीला शोधण्यासाठी म्हणजे घेण्यासाठी भैरवीच्या घरी येतो. तर त्याच वेळेस आता ज्यावेळेस सारंग दरवाजात येतो त्याच वेळेस आता सावली ही गाणं गात असल्याच्या सत्याचा थरथरताना जरा सारंग उघड्या डोळ्यांनी बघताच सावलीच्या आवाजाचे सत्य आणि गाण्याचे सत्य आलेले असते ते सारंग समोर. सावली गाणं गाते हे एक सत्य सारंग समोर येऊन आता सारंग कोणता निर्णय घेणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.